जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय. आज दिनांक 24 ऑक्टोबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म हे लिहिण्यास सुरुवात केली. इतिहासामध्ये असे काही दिवस आहेत जे कॅलेंडरमध्ये लिहिले गेले नाही, परंतु विचाराने आणि चेतनेने ते आपली छाप सोडून गेले आहेत. तसंच 24 ऑक्टोबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म हे महान ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्म जेव्हा लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा तो काळ होता मानवतेच्या खूप मोठ्या प्रश्नाचा. प्रश्न हे होते की मानव का दुःख भोगतो, मानवावर का बरं अन्याय होतात आणि समाजात समानतेचा खरा अर्थ काय. तथागत बुद्धांच्या करुणेत आणि त्यांच्या धम्मात आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे उत्तर मिळाले. 24 ऑक्टोबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म लिहिण्यास सुरुवात केली. तो ग्रंथ एक धार्मिक ग्रंथ म्हणून त्यांनी लिहिला नाही, तो मानवतावादी तत्वज्ञानावर रचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी बुद्धाचा धम्म हा मृत्यूनंतरचा मार्ग नव्हता, तर या जगात करुणा, समता आणि न्याय स्थापित करण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाचा धम्म श्रद्धेच्या पलीकडे नेले आणि तर्क आणि अनुभवाच्या आधारावर चर्चित केले. म्हणून आजही बुद्ध आणि त्यांच्या धम्म जीवित दस्तावेज आहे. म्हणून आजही बुद्ध आणि त्यांच्या धम्म जीवित दस्तावेज म्हणून जीवित आहे, जो प्रत्येक पिढी धम्माच्या खऱ्या अर्थावर चिंतित करण्यास भाग पाडतो. ग्रंथाची विशिष्टे म्हणजे त्यात केवळ बुद्धाचे जीवनाचे आणि शिकवणीचे सार नाही, मानवतेच्या अंधश्रद्धेपासून तर्काकडे आणि भीतीपासून स्वातंत्र्याकडे मार्गदर्शन हे आहे. त्यात